सीमा वहिनी तुम्ही काय अवस्था झाली आहे माझी. अनु अनु तू आता 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 काय म्हणालीस? आता तू तुझे काय म्हणालीस ते तू करशील? अनु सांग ना, करशील तू? सांग ना अनु. अनु तू म्हणत होतीस ना आता. अनु ऐक ना, अनु तू म्हणत होतीस ना याना, म्हणत होतीस ना माणुसकी दाखवायला पाहिजे, मग माफ केले पाहिजे सांगत होतीस ना तू या सगळ्यांना. मग कर ना मला माफ, मला माफ कर ना. मी चुकले माहिती मला माफ कर ना अनु. वहिनी नाही ना, माहित होतं मला तू नाही करणार मला माफ. तू काय कोणीच करणार नाही मला माफ. कसं करणार ना, जिथे मला माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं, तर तू काय काय अपेक्षा ठेवू ना मी तुझ्याकडून? मीच मूर्ख आहे. मी वाईट आहे. मी जगाला त्रास दिला, मी वाईट वागले, नालायक बाई आहे मी सगळं वाईट करून टाकलं. माझ्या माणसाला त्रास दिला. मी कशी वागले मी अशी? बरोबर करतो. मला नको माफ करू अनु. मी याच लायकीची आहे ग, मी याच लायकीची आहे. मी काय करू आता? मी काय करू? माझ्याकडे माझी माणसं पण नाही आहेत, माझा नवरा नाही आहे. मी काय करू? मी एक काम करते, मी ना जीव देते, जीव. मी जीव देते म्हणजे कसं ना, संपेल ना, सगळं संपेल. मी संपलं तर सगळं संपलं. एक वाईट बाई मेली, तुमचं सगळं चांगलं होईल ना. मग जगून तरी काय करणार आहे मी? काय करणार आहे? माझ्यासारख्या बाईला जगायचा अधिकारच नाहीये. दादा थांबा, दादा थांबा. मी जाळून घेते स्वतःला. जाळून घेते म्हणजे कसं, सगळे सुटाल ना तुम्ही, सगळे सुटाल. सगळ्यांना सांग, राजनला सांग मी विचारलं, आईनं पण सांग मी विचारलं. सीमा वहिनी 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 कशाला अडवतेस मला? नाही जगायचंय मला. का जगू सांग ना, का जगू? माझ्याकडे माझी माणसं नाही आहेत, माझा नवरा नाहीये. काय करू मी जगून? करू द्या अनु मला. मला नाही जगायचंय. वहिनी वहिनी वेड्यासारखं वागू नका. आत्महत्या हा मार्ग नाही. मग काय करू? काय करू? सांग ना, काय करू? तुला दिसते ना माझी अवस्था दिसते ना तुला? बघ ना माझ्याकडे बघ ना. ही माझी अवस्था बघ. मला कुठे तारा नाही अनु, कळतंय का तुला? कुठे जाऊ? कोणी नाहीये माझं. तुला माहितीये, कालपासून माझ्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये ग. उपाशी आहे मी, उपाशी. काय करू सांग ना तू, काय करू? मी वाईट आहे, मी त्रास दिला सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं, माझ्या कुटुंबाला त्रास दिला मी क्षणाला सगळ्यांना. काय करू? मी नाही
मी एक काम करते, मी ना मंदिराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडू जाते आणि भीक मागते, भीक माग. मग मला कोणी खायला देतं का हो? मग मला घर नाहीये, घर. मला काय खायला द्या, मला कोणीतरी खायला द्या. हेच करू शकते ना मी आता, दुसरं काय करू शकते? मला कुठे तारा नाही, माझी माणसं नाही, काय करू ग? सांग ना, काय करू? हीच माझी शिक्षा असेल. देवी आईच्या पण मनात येत असेल ना, हेच माझं प्रायश्चित्त असेल ग. देवी आई, बिचारीची काय अवस्था झाली आहे ना. मोठं पाप केलेलं दिसतं. वहिनी उठा, वहिनी उठा प्लीज. वहिनी चला इकडे, सगळ्यांसमोर तमाशा नको. चला चला. तमाशा तर इथून पुढे सुरू होणार आहे अनु. आता फक्त बघत राहा मी काय काय करते ते. नाही अनु, नाही. कुठे चालू मी? चला. काय करते? मला नाही यायचं, मरू दे ग मला. वहिनी खरंच तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप झालाय? हो ग अनु, सांग ना, तुझा विश्वास बसायला मी अजून काय करू? मी या दगडावर डोकं आपटून घेऊ का? तर विश्वास बसणार आहे का तुझा? मी तेही करायला तयार आहे. ते मी करतेच ना, ते म्हणजे तुझा विश्वास थांबा. बसेल. थांबा जरा, आणि ही सगळी नाटकं थांबवा प्लीज. मी काय विचारते हे कळतंय का तुम्हाला? वहिनी जर खरंच तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल तर ते तुमच्या वागण्यातनं दिसू द्या. मग बघा, सगळे विश्वास ठेवतील तुमच्यावर. नाही ग अनु, नाही ना, ते शक्य नाही. आता कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही ग अनु. का शक्य नाहीये? ठरवलं तर सगळं शक्य आहे. वहिनी तुम्ही मनाने वाईट नाही आहात हो. फक्त तुमचा माझ्यावर थोडासा राग, थोडा नाही, थोडा जास्तच राग, म्हणून असं वागताय तुम्ही. म्हणून हे सगळं तुमच्या हातातनं घडतंय. पण वहिनी तुम्ही जरा विचार करा, एक आयुष्य आहे आपल्याकडे वहिनी. त्यात आपण दुसऱ्यांच्या प्रती राग, रुसवा, हेवे दावे हे सगळं जर मनात ठेवलं तर त्या आयुष्याला काय अर्थ आहे? अनु, सॉरी अनु. खरंच म्हणजे तू इतकी चांगली आहेस ना, इतकी चांगली आहेस, म्हणजे या क्षणी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, माहितीये मला, खरंच माहितीये. पण तरी तू मला समजून घेतेस ग. कारण तुम्ही माझ्या आहात, माझ्या घराचा एक भाग आहात. तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करताय, मग नाही का मी तुम्हाला समजून घेणार? नाही का मी तुम्हाला हा चान्स देणार? मला माझं कुटुंब एकत्र हवंय वहिनी. आणि वहिनी खरं सांगू का, मला दादांची खूप काळजी वाटते. तुम्ही गेल्यानंतर ते खूप खचलेत वहिनी, खूप हल्लेत. अनु, राजन माझं तोंड सुद्धा बघणार नाही ग. असं नाहीये वहिनी, असं का वाटतंय तुम्हाला? राजन दादांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ते तुम्हाला खूप मिस करतात. खरं बोलतेस अनु? हो वहिनी, अगदी खरं बोलते. त्यामुळे वहिनी आता चला आपण घरी जाऊया. याल ना आपल्या घरी? घरी? आपल्या घरी याल ना? रडू नका, बस. आता रडायचं नाहीये वहिनी. आईने मला दान करायला सांगितलं होतं, तर ते करून येते. मग जाऊया. हा
आलेच. आपल्या घरी म्हणे, त्याच घरात तू माझ्या थोबाडीत मारली होतीस अनु. जन्मात विसरणार नाहीये मी ते. आता बघ, तुला अशी बदनाम करते की कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही तुला. सौ अनुप्रिय अविनाश पाटकर. बाबा, पिहू अजून अनुवहिनी आली नाही. अनु, ए अनु, अगं मला जेवायला वाट, भूक लागली आहे. आजी आई अजून आली नाहीये. काय? अगं जेवणाची वेळ झाली तरी अजून आली नाही. म्हणजे असं काय करतेस आई? तूच तिला देवळात पाठवलंस ना, मग देवळात जाऊन यायला वेळ लागतो ना. स्वयंपाक करून गेली ना तू? हो. मग जेवणाची सोय झाली आहे तुझी? हो बाबा हो. नाही बोलणार तुझ्या बायकोला. तुझी आई काय उपाशी राहिली काय, मेली काय, तुला काही फरक पडणार नाही. आई अगं काय बोलतेस तू? आत्ता दादा म्हणाला ना की जेवण झालंय, तुला भूक लागलीये ना, चल मी वाढते. चल. जा. आई चली असणार. थांब अनु. अनु, हा सगळं काय प्रकार आहे? तू या बाईला घेऊन घरात परत का आलीयस? नाहीतर काय, हिनं आम्हाला पोलिसात दिलं आणि त्या बाईला तू घरात घेऊन आलीस. अगं का घेऊन आलीस तिला? अगं काय वाटतं की नाही तुला? आई अहो मी काय चाललंय काय? अहो ऐका ना, मी सांगते. एक मिनिट अनु, या बाबतीत मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. ही बाई मला या घरात नकोय, बस विषय संपला. दादा 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 एक मिनिट. ऐका ना प्लीज, थांबा ना. अनु, तिला सांग, तिने एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. तिला जायला सांग. दादा तुम्ही त्यांचं ऐकून तरी. आई अगं काय करतेस तू हे? तू विसरलीस का सीमा काकूने काय काय केलंय ते? पिहू आणि नाही या वहिनी, जरी तू सगळं विसरली असशील आणि मोठ्या मनाने सीमा वहिनीला परत घरात घ्यायचा विचार असेल, तर घरात जे काही झालंय ते आम्ही कोणीही विसरलेलो नाहीये. रेवती जरा ऐका. नाही वहिनी, काही बोलू नकोस तू. सीमा वहिनी या घरात येणार नाही, दॅट्स इट. प्लीज माझं ऐका, एकदा ऐकून घ्या माझं.
मी आज मंदिरात गेले होते, सीमा वहिनी मला या अवस्थेत सापडली. अशी घोंगडी घेतली होती, प्रसाद चोरत होत्या त्या. अहो भूक लागली होती त्यांना. काल रात्रीपासून आई त्या मंदिरातच राहत आहेत. का? कारण त्यांच्याकडे पैसे नाहीये, खायला काही नाही. त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना घरात घेतलं नाही. आता या अवस्थेत मी त्यांना सोडून यायचं का राजन दादा? अरे पण ती स्वतः जबाबदार आहे ना या सगळ्या गोष्टींना. दादा काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलताय म्हणजे काय? या घरात नीट राहत होती, काही काम न करता 4 वेळा गिळत होती ती. हा, तेव्हा नीट राहता आलं नाही तिला. अरे मग आपल्याला कशाला तिच्याबद्दल काही वाटायला पाहिजे? हे बघ, मला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही. तिला आत्ताच्या आत्ता जायला सांगा नको. दादा प्लीज. मला ती नको या घरात. दादा असं करू नका. तू सांगतेस की नाही? दादा, आई सांगा ना तुम्ही, दादांना सांगा ना. मी स्वतः तिला हाकलतो. दादा नाही. दादा दादा अहो सांगा ना तुम्ही. राजन प्लीज. आई सांगा ना तुम्ही. चल आत्ताच्या आत्ता बाहेर. दादा दादा अहो सांगा ना दादांना. अहो, काय करताय दादा? आई सांगा ना तुम्ही. सीमा निघ. नाही नाही आणू. ही बाई आपल्या घरात नकोय. चल निघ. दादा दादा ऐका ना. अहो अहो सांगा ना निघ. दादा ना. आई निघ इथून. अहो, दादा निघ इथून. चालती हो. चल चल चल. बस. वहिनी नाटकच सगळी. वहिनी वहिनी अहो बघा ना दादा, त्यांना चक्कर आलीये वहिनी. आई तिला काही झालेलं नाहीये, तिची नाटकं आहेत ही. पिऊ बस, काय बोलतेस तू? पिऊ पाणी आण. पिऊ पाणी आण. हे बघ तुझा त्यांच्यावर राग आहे मान्य आहे मला, पण माणुसकी आहे की नाही? पिऊ प्लीज असं करू नकोस बा. पाणी आण ना वहिनी. वहिनी पिऊ. वहिनी नाही अहो त्यांना पाणी. मी अजिबात नाही, अजिबात नाही. अहो त्या नाही, अहो तिला घरात घ्यायचं की नाही हा निर्णय राजन दादाचा आहे आणि तोच निर्णय घेणार. काय 1 नंबरची डॅम्बीज बाई आहे ही. उद्या तू तिला घरात घेतला आणि ती काही बाई वागली तर काय करशील तू? जबाबदारी घेणार आहेस का तू? मला नकोय तू जबाबदारी घेतलेली, कळलं का? ऐका ना, त्यांना अशी चक्कर आलेली असताना मी त्यांच्याशी असं कसं वागू? अहो तुम्ही प्लीज समजून घ्या ना, तुम्ही तरी समजून घ्या ना. त्यांच्या वतीने मी विनंती करते प्लीज. अहो असं करू नका. त्या चूक झाली त्यांच्याकडनं, पण त्या आपल्याच आहेत ना. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? अहो तुम्ही समजवा ना दादांना. मी पाणी. सीमा वहिनी, सीमा वहिनी उठा ना. सीमा वहिनी, उठा. वहिनी 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 उठा ना. अहो आई. वहिनी वहिनी उठा 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 ना प्लीज 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 प्लीज. मी आहे मी आहे मी आहे. उठा उठा. हळू हळू.
उठा 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 हळू हळू हा बहिणी बरं वाटतंय पिहू पाणी आण अनु हा बहिणी अनु हा बोला बहिणी ठीक आहात ना तुम्ही मी ठीक आहे की नाही याच्याने काय फरक पडतो कोणाला अनु मी वाईट आहे खरंच खूप वाईट आहे मी म्हणून हे घडतंय ना सगळं माझ्यासोबत या सगळ्यांची काहीच चूक नाहीये मी ना यांच्या माफीच्या लायकीचीच नाहीये अनु माझी माणसंच नाहीयेत ग माझ्यासोबत माझी माणसं नसतील तर मी कसं जगू मला नाही जगता येणार अनु नाही असं मरून जाते मला नाही जगायचं सीमा बहिणी ऐका 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 तुम्हाला चक्कर येते तुम्ही असं करू नका सीमा बहिणी अहो दादा अहो नाही जगायचं बहिणी काय करताय तुम्ही मरू देत मला एकदाच संपवून टाकू दे. अनु नको अनु तू मला मी हे सगळं डिसाईड करू नका तुम्हाला लागेल अरे आवरा कोणीतरी तिला आता पोलिसात जायची आणि सांगायची की आम्ही तिला मारलं म्हणून एक दिवस कधी सुखाने जात नाही राजन हा तमाशा हिचा ना बंद कर ताबडतोब मला बहिणी काय करताय तुम्ही वेळ लागलाय का तुम्हाला का स्वतःला त्रास करून घेते बाई अनुवहिनी अगं ती नाही करत आहे स्वतःला त्रास या सगळ्याचा ना नंतर आपल्यालाच त्रास होणार आहे